पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज रायतीत काळातील तिसरा रविवार साजरा करण्यासाठी या पवित्र देवमंदिरात जमलेल्या सर्व श्रद्धावंत भाविकांचे सहर्ष स्वागत. आजची उपासना आपणास दोन गोष्टींविषयी सांगत आहे. पहिली ही की परमेश्वराची आज्ञा पाळून त्याला शरण जाणे व दुसरी म्हणजे आपली हृदये परमेश्वरासाठी साफ करणे. परमेश्वराची आज्ञा पाळणे म्हणजे त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणे. प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराचे मंदिर आहे, ज्याच्यात तो वास करतो, आणि जो कोणी या मंदिराचा नाश करतो त्याचा परमेश्वर नाश करेल. म्हणून मंदिराचा नाश करणे म्हणजे देवाचा अपमान करणे. देवाच्या मंदिरात देवाचा गौरव व्हावा हीच प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती. म्हणून तो म्हणतो की माझ्या पितेच्या घराची बाजारपेठ करू नका. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू फक्त भौतिक मंदिराविषयी बोलत नाही, तर मानवी शरीराविषयी बोलतो की देवाने दिलेल्या शरीराचा नाश करू नका. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया, मी परमेश्वराला माझ्या हृदयात प्रथम स्थान देतो का? परमेश्वरासाठी मी कोणत्या प्रकारची जागा तयार करतो? त्यावर आपण मननचिंतन करूया. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रियांना कुटुंबाकडून, समाजाकडून चांगली वागणूक व मान प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण या निसबलिदानात भक्तिभावाने भाग घेऊन प्रार्थना करू. आणि प्रभू परमेश्वर, आजच्या दिवशी आमची प्रार्थना ऐकावी म्हणून आमच्या पापांची आम्ही आठवण करूया. खूप वेळी आम्ही विसरलो आहोत की आमचं शरीर हा देवाचं मंदिर आहे. ही ख्रिस्त सभा देवाचे मंदिर आहे, आणि अनेक पाप करून आम्ही देवाविरुद्ध आम्ही पाप केले आहे. आमच्या वाईट कृत्याद्वारे, वाईट शब्दाद्वारे, या सर्वांसाठी प्रभू परमेश्वराकडे क्षमा आम्ही मागूया. सर्वजण आम्ही म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व व्यक्तीने मी पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हाला पवित्र नव्या सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Yeah.
हे परमेश्वरा, प्रार्थना, उपवास व दयाकृती यांच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळविण्यास तू आम्हाला शिकविलेस. आमच्या दुर्बलतेमुळे आम्ही जेव्हा निराश होतो तेव्हा तुझ्या दयेवरील आमची श्रद्धा दडू देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. नियमशास्त्राप्रमाणे मोसेद्वारे दिले गेले. निर्गम या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. देव हे सर्व शब्द बोलला. तो म्हणाला, ज्याने तुला इजिप्त देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावे. देव बोलला, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे. जे माझे द्वेष करतात त्याच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात असांच्या हजारो पिढ्यावर मी दया करतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ देईल त्याची तो गय करणार नाही. सब्बात दिवसाचे आठवण ठेवून तो पवित्र पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा सब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेल्या परका यांनाही कामकाज करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने सब्बात दिवसाला आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्यावर खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभू सर्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे. ते पुनर्जीवन देत आहे. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो डोळ्यांना समजत करतो. प्रतिसाद. प्रभू सर्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. परमेश्वराचे विधी सरळ आहे. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्राला प्रकाश देतात. प्रतिसाद. प्रभू सर्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे. ते सदैव न्यायी आहे. प्रतिसाद.
प्रभो सर्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कसी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. प्रतिसाद प्रभो सर्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. ओलाचे ग्रंथीकरास पत्र त्यातून घेतलेले वाचन. आम्ही क्रूसावर ठेवलेला ख्रिस्त जाहीर करतो, जो मनुष्याला अडथळा परंतु पाचारण झालेल्या देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. बंधुजन हो, यहुदी चिन्ह मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर क्रूसावर ठेवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा यहुद्यांचा अडथळा व हेलेनींना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी असा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. असा ख्रिस्त आम्ही जाहीर करतो, कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. प्रभू म्हणतो, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. सांगते लिखित शुभवर्तमान घेतलेले वाचन. यहुदांचा आगमन सण जवळ आला व येशू वर येरुशलेमास गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबूतर विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोरियांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना मंदिरातून घालून दिले. सरपांचा खुद्दाशी ओथून टाकला व चौरंग पालथे केले. तो कबुतरे विकणाऱ्या म्हणाला की येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजाराची भेट करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासू टाकेल. असा शास्त्रलेख असलेले ते त्याच्या शिक्षणात आठवले. त्यावरून एवढे त्याला म्हणाले, तुम्ही हे करता तर आम्हाला तुमचा अधिकाराचे काय चिन्ह दाखवता? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन. त्यावरून एवढे म्हणाले, हे मंदिर बांधायला 43 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीर रूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून ते असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. वालांचा सणात येरुशलेम येथे असताना जी जिथे देव करीत होता ती पाहून पुष्कळाने त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्याच्या भरवसा होता. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्य काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय भगिनीनो, एक राजाने असे विचार केला की सर्व मंत्री मंडळ, राजाधिकार, पदाधिकार सगळ्यांना त्याने बोलवला आणि एक मोठा इमारतीचे त्याने आयोजन केली. आयोजन अशी केली की
हे इमारत जगात सर्व प्रसिद्ध असल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही काय करायचं, कसं करून ते बांधून आणायचं याच्याबद्दल तरतूद करून निर्णय घेतला. पण मोठा प्रश्न पैसे कुठून आणतो त्या मंदिर बांधण्यासाठी. आणि पैसे मग विचारात घेतले आणि विचार मांडल्यानंतर ते म्हणू लागले लोकांकडून कंदाय वसूल करू आणि त्याप्रमाणे लोकांच्या याच्यामुळे त्यांना आणखी मंदिर बांधू आणि भव्य मंदिर तरी भव्य इमारत तरी बांधला. चांगलं इमारत बांधण्यासाठी पुष्कळ वर्ष त्यांना लागली आणि हे इमारत पाहण्यासाठी कानाकोपऱ्यातले लोक सगळे यायला लागले आणि राजाला बाबा करू लागले. राजाला फार खुश झाला आणि त्या राजवाड्यामध्ये आणि त्या परिसरामध्ये एक ज्योतिष्य राहत होता आणि तो ज्योतिषी हे मंदिर पाहायला गेला नाही. राजाने पाहिला सर्वजण आले पण माझ्या राजवाड्यामध्ये आहे माझ्या प्रजामध्ये हा एक ज्योतिषी आहे तो नाही आला. कारण काय शोधून काढायला त्याला त्याच्या माणसानं पाठवले आणि त्याला घेऊन या त्याला विचारून म्हणून राजाने हुकूम दिले. राजाचे माणसं गेले तिकडे त्या ज्योतिषीला घेऊन आले आणि ज्योतिषीला राजाने विचारले तू हे मंदिर हे इमारत पाहण्यासाठी कशाला नाही आला. आणि तो ज्योतिषी म्हणू लागला हे इमारत जर मी पाहायला आलो जे माणसाने खास करून गरीब माणसाने तू हे भूक हे कंदाय वसूल केलेले आहे आणि हे इमारत तू बांधलेले आहे ते पैसे ते लोकांचे गरीब लोकांच्या रक्ताचे दान आहे. कशासाठी तू त्याचे रक्त दार मारून सुद्धा तू घेतलेले आहे हे पैसे आणि त्यासाठी हे कळत असलेले मंदिर या इमारत मध्ये मी येण्यासाठी अयोग्य आहे. मला हे कळत घ्यायचे नाही आहे त्यासाठी मी या इमारत पाहण्यासाठी नाही आलो. राजाला त्याच्यावर आणि राजाला अनेक तरी सांगितलं जे तू चांगला केला तुला वाटतो ते तू बरं नाही केलेलं आहे. तुझ्या ह्या भ्रष्ट कामामुळे तू जे पैसे जमावले तुझ्या स्वतःचे पैसे नाही गरिबाच्या वसुली तू करून तू एक इमारत उभारली त्यासाठी मी या इमारतमध्ये कधी येणार नाही. हे भ्रष्ट अन्याय मी सहन नाही करणार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आजच्या शुभ संदेश आपल्याला तेच दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्त मंदिराच्या जवळ येतात. आता शेवटचे दिवस प्रभूचे जवळ येत आहे. मंदिरात जायचा आणि मनोरंजनाचा सण व महत्वाचा आहे. आम्हाला निर्गम पुस्तकात अध्याय 12 मध्ये आपल्याला तिथे संपूर्ण फोकस करून वालांडाचा सण करत होते. पण या वालांडाच्या सणाला दरेक यहुदी जात होते आणि येशू पण तिथे गेला आणि तिथे मंदिरामध्ये सगळे बाजारपेठ चालत होती आणि जास्त करून हे तिथे बसलेले व्यापारी ते प्रश्नात बुडलेले होते. प्रभू येशू ख्रिस्त पाहतो ते प्राणी विकणाऱ्यांना ते पैसे बदलणाऱ्यांना पैसे कशाला बदलत होते. पडोसी लोकांना येरुशलेमात नाही येरुशलेमच्या बाहेर आहे त्यांच्याकडून ते जास्त घेत होते. जे काही सांगतात किंमत ते किंमत होत होती. आपल्याकडे होत आहे आपल्या दुकानामध्ये आपल्या बाजारामध्ये लोकांनी ते ठरवलेले तेच होतं आणि त्याप्रमाणे भ्रष्ट होतो. म्हणजे भ्रष्ट व्यापार तिथे चालत होता. ते पाहायला येशूला राग आला आणि कोरडा करून त्याला घालवलं. कशासाठी ते भ्रष्ट त्याला पाहायला वाटलं नाही आणि त्यासाठी येशू त्याला सांगतो म्हणजे इत्यादी घर तुम्ही बाजाराची पेट करून ठेवले आहे. म्हणजे तिथे तुम्ही शांतता नाही ठेवली तुम्ही तिथे मंदिराची पवित्रता नाही ठेवली. त्यासाठी प्रभूला ते राग आला आणि या लोकांना यहुदी लोकांना जे काही येशू सांगत होता आपल्या जीवनावर खास करून ते समजलं नाही आणि तेच विचार करू लागले. जे मंदिर सोलोमन राजाने बांधलेले 46 वर्ष लागलं त्यांना
बघितलं आपलं शरीरावर नेतृत्व पुनरुत्थान होऊन देण्यासाठी ही गोष्ट काय मग लिहिलेली आहे त्यासाठी ते सांगत आहेत ते सर्व आठवला मग म्हणजे जेव्हा ते येशू पुनरुज्जीवन झाल्यानंतर ही गोष्ट कल्पनेला आली. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही पाहतात कसं करून आमच्या समाजामध्ये आमच्या जीवनामध्ये भ्रष्टाचार हे सगळे एक्सेप्टेड कसे करतात, पण अन्याय ते अन्यायच आहे, न्याय आहे ते न्यायच आहे. आणि न्यायाला कुठे ना कुठे रस्ता उघडा होतो. कितीचा रस्ता आम्ही बंद करतात, कितीचे आम्ही खूप लावतात त्या अन्याय करण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी, आणि कुठे ना कुठे रस्ता खोलतो आणि तिथे न्याय त्या माणसाला मिळतो. काय वर्ष लागतात, कधी कधी कोर्ट केसला न्याय असून सुद्धा वर्ष कटले जातात. जसं की आमच्या दुनियामध्ये आहे तो न्याय कचेरी हे सगळे खोटा आहे, भ्रष्ट आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ. पण काही ना काही जण परत निघतात आणि त्यामुळे न्याय प्राप्त होतो. ते हे आपल्या संदेशमध्ये भेटतो. पण पहिल्या वचन आम्ही पाहूया. आयच्या पहिल्या वचनामध्ये लेखन ग्रंथामध्ये खास करून देवाची आज्ञा दिली मोशेद्वारे इजिप्तवरून गेलो तो पोहोचल्यानंतर मोशेला एक नियम दिले, चार आपल्या देवासाठी, चार आपल्या, 6 आपल्या पडोसीसाठी. पण आपल्याकडे आपण पाहूया, विचार करूया हे नियम, हे आज्ञा, 10 आज्ञा याचे एक उल्लंघन आम्ही ऐकले आहे पण आपण कितीच वेळी ही आज्ञा तोडत केली. परत वस्तूची आशा करत नाही, परस्त्रीची आशा करत नाही, परवस्तूची आशा नाही करत आहे, परच्या याच्यामध्ये आम्ही मोह नाही दाखवत आहे. आमच्याकडे आपल्याला नियम आहे, आपल्याला नियम आहे प्रेम. आपल्याला नियम कशाला आहे ते आपण नियम आपल्याला सुरुवातीपासून दिलेले आहे. देवाची आज 10 आज्ञा आपल्याला दिलेल्या आहे, आपण ते पाळायला पडतो, त्याच्याप्रमाणे वागायला पडतो. ख्रिस्ती जीवन त्यासाठी इस्रायल लोकांना मोशेद्वारे दिलेले ही आज्ञा अनेकदा आठवण करून देतो की ती 4 देवासाठी दिले आहेत आपल्याला आणि 6 आपल्याला दिले आहेत आमच्या पडोसीसाठी, आमच्या शेजाऱ्यासाठी आपल्याला दिलेले आहे. तर आपण आपल्या शेजाऱ्याकडे कसं वागतात, आम्ही देवाची पूजा करतात पण शेजाऱ्याची त्याच्या बाजूला सुद्धा पाहत नाही, तकलीफ सुद्धा आहे तर आम्ही त्याला बघत सुद्धा नाही. आम्हाला ते पाहिजे तेव्हा आम्ही त्याचे सहकार घेतात, पण जेव्हा त्यांना पाहिजे आम्ही याला किती सेवेत तयार असतात. आम्ही आमचा रस्ता अलग काढतात, आम्ही खूप लावतात तेव्हा आपण तिथे त्याला मदत करायला काढण्यासाठी आपण नाही करतात, तयार असतात. दुसरं केलेले विचार ते नियमानुसार नाही, पण आम्ही त्याला साथ देणार आणि आम्ही जो कोण नियमानुसार जातात त्याला साथ नाही देणार. असे करतात आम्ही कितीच वेळ आमच्या जीवनात आणि त्यामुळे आपण तिथे अन्यायाचे त्या साथ देतात, आम्ही न्यायाचे साथ नाही. कानून आहे, सगळे आहे, नियम आहे, ते पालन आम्ही करत नाही. त्यासाठी आम्हाला वाटतो ते कानून पाळलं तर आम्ही त्या कानूनाचे गुलाम होतात, पण आम्ही कानूनचे गुलाम नाही होतात. शास्त्रात लिहिलेलं आहे त्यासाठी येशू मंदिरात जातो, खास करून उद्देश दाखवण्यासाठी देतात. पहा देवाच्या पवित्राची एवढी किंमत आहे, त्यासाठी आपलं स्वतःच्या शरीराविषयी तो बोलतो, तर आपण स्वतःची किती शरीराची किंमत आहे हे दाखवत आहे. ही किंमत कोणी पेड करू शकत नाही, ही किंमत पैशाने खरीद करू शकत नाही. मंदिराचे जसं पवित्र आहे एक, त्याचप्रमाणे देवाच्या वस्तीचे घर आहे, त्या वस्तीच्या घरात एक वस्ती करतो म्हणजे हे विचार मनात असलं पाहिजे, विश्वास आणला पाहिजे. आणि दुसऱ्या वचनात संत पौलावर तेच सांगतो, आणि क्रूसावर केलेला ख्रिस्त जाहीर करतो जो मनुष्याला अडथळ करतो, पाचारण झालेल्या देवाचे समर्थ वा देवाचे ज्ञान आहे. हे शब्द आपल्याला फार आगत आहे. तर ख्रिस्त क्रूसावर काम केला, आपल्यासाठी केला, आपलं जीवन त्याने बलिदान केलं आणि हे बलिदान मोठ्यात मोठी किंमत ही देवा बाबाच्या आज्ञेच्या अनुसार चालून देवाच्या इच्छाचे आज्ञेचे पूर्ण करणे ही किंमत आहे. त्यासाठी मानव जातीच्या उद्धारासाठी, त्यासाठी आमच्या
आमच्या जीवनातील संत पाऊल ते सांगतो आम्हाला क्रूसावर पिळवलेल्या येशूवर आपला सर्व आपलं मन घर असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या शब्दात तर आपण पूर्ण आमचे मन आमचे धन त्याच्यावर ठेवतो. या प्रायचित काळात आहोत आम्ही तिसऱ्या आठवड्यात आहोत. आमचे कसे आमचे जीवन आहे या प्रायचित काळात किती ते गुन्हा करतात असेल, किती ते चुकी करत असेल, मोठ्या लहान अविश्वासी श्रद्धाच्या विषयात ख्रिस्ती जीवनाच्या विषयात आपल्या स्वतःच्या शरीराच्या जीवनाच्या विषयात आपण किती सगळे आपले शरीर विकायला तयार असतो या पण जर आहे तर आमच्या शरीराची किंमत काय, आमच्या शरीराची किंमत आपल्याला माहिती आहे. आत्मिक रीतीने पाहू ही किंमतपणे देऊ शकत नाही, ही किंमतपणे पेड करू शकत नाही. याची किंमत बरीच मोठी आहे आणि ते त्यासाठी आम्हाला पवित्र ठेवायची गरज आहे. याला कोरडाने मारायची गरज नाही, बाहेर काढायची गरज नाही, भ्रष्ट नाही करायचं. आपण आपलं शरीर पवित्र ठेवायचं. त्यासाठी येशू मंदिरात गेला आणि मंदिराची पवित्रता सांभाळण्यासाठी आणि तिथे आज्ञा पालन केले. जसे एक चांगला यहुदी वॉलंटियरचं सण जाऊन ते भाग घेण्यासाठी केलेलं. पण पाहाला तिथे भ्रष्ट चालत होता. आधुनिक समाजामध्ये कुठेही जा भ्रष्टाशिवाय काय नाही चालत. प्रेम कोणत्या ऑफिसमध्ये जा भ्रष्टाच्या विषयात चालतो. आंदोलन भाव कसं आजकाल कुठे ना कुठे यायला पडेल, त्यांनी जबाब द्यायला पडेल. किती वेळ लाखांनी करोडांनी पैसे घेतात आणि त्या करोडाची किंमत ते मागतात. ही सिग्नेचरसाठी आमची ऑफिस मध्ये भ्रष्टाचार बनलेले आहे. कधी कधी काढतो कोरडा घेऊन हकलून देऊ आपण इतका हे वाटतं आपल्याला. कशासाठी आपण प्रजेच्या सेवेसाठी आहेत. हे लोक किती सगळे आपण पहा कुठे जा कोणत्याही त्याच्यामध्ये जा भ्रष्टाचार भरलेले कुठे एक सिग्नेचरसाठी किती हे करतात. किती सगळे कोर्ट किती सगळे या कचेरीमध्ये फिरायला पडतो. किती सगळे कामात होत नाही. निराश होतात माणूस आणि माणूस निराश होऊन वापस येतात. कधी कधी काय काय चालतं समाजामध्ये आम्ही पाहतो कुठल्या डोळ्यांनी भ्रष्ट हे सगळं कधी संपणार, ते कधी संपणार, ते कधी संपणार एक सवाल आहे. पण आपण त्या भ्रष्टाला सहकार देतात, आपण ते भ्रष्ट करायला मदत करतात, तेव्हा ते भ्रष्टात निवडून जातात. आम्ही पण गुन्हेगार, ते पण गुन्हेगार, भ्रष्टाने गुन्ह्यात चालला. तर आपण आपल्या जीवनाचं विचारूया. नाहीतर आमच्या ज्योतिषात सांगायला आपल्याला धैर्य असलं पाहिजे की तू जे काय केलेलं आहे ते गरीबच एका बांधतात कितीचे मोठी घर आपले मग शेवट त्याला खायला पण भेटत नाही. कसा होतो हकीकत होतो माणसाची. चोरी करून हे करू नका तिथे लिहून आहे. पण आम्ही चोरी करायला सहकार करतात. एक प्रकारची चोरी त्याच आणि ती चोरीला आम्ही सहकार करतात. त्यांना 10-20 रुपये दिले तर बरं झालं. एक फाईल घेऊन इथून तिथे देण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. काय काय देणार की काय त्याला पैसे लागतात. नाही तर तो घेऊन जात नाही, सिग्नेचर होत नाही, त्याला पैसे नाही. आपल्या जीवनातील राहून गेला कुठे तरी इमारत बांधून ठेवली. एक वेळ दिवाळी आली सर्व तिथे गेलं नसतो. 0 बॅलन्स बँक अकाउंट पवित्र आहे मानतात. तर आपण विश्वास ठेवून जगामध्ये आपल्या भ्रष्ट निघून जाईल काय आणि आम्ही प्रार्थना करूया. भ्रष्टाचे माणूस यांना पण काढून टाक, यांना पण समजत आले. भ्रष्ट करून मोठा होऊन पडेल. खरा प्रयत्न करून माणूस काम करून भाग काढून करतो तेच नसतो. नाही तो जे प्रश्न घेतला तसेच ते जातो. तर त्याचे प्रिय बंधू भगिनींनो, आपण या प्रायचित काळात आपण विचार करूया, चिंतन करूया आणि या सगळे वाट करूया. आपण आपली प्रार्थना कसल्या लोकांसाठी करूया की त्याला सुबुद्धी द्यावी आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घ्यावे म्हणून. सर्व उभे राहा.
आमच्या श्रद्धेची प्रकटीकरण करूया आणि सर्वजण आम्ही म्हणूया. सर्वशक्तिमानच्या उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याचे जन्मला, मायेपासून जन्मला, पवित्राच्या नावाने होते. त्याला सारे परंपरा होते. तो प्रिय बंधू भगिनींनो, खूप श्रद्धेने आम्ही आज या देव मंदिरात जमलेले आहोत. यावेळी आमची काय प्रार्थना आम्ही प्रभू चरणी ठेवूया. ख्रिस्त सभेचे कार्य पाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्म भगिनी ह्या सर्वांना देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी देवाने मदत करावी. तसेच सर्व मानवजातीला देवाची ओळख जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. देवाने आपल्याला 10 आज्ञा दिल्या आहेत. त्या आज्ञांचे पालन करावे व आपले जीवन जास्तीत जास्त सुखमय बनावे यासाठी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात कष्ट, दुःख येतात आणि आपले सर्व प्रयत्न व्यर्थ होतात, सर्व आशा निराशा होतात, तेव्हा प्रभूवरील विश्वास आणि श्रद्धा भक्कम करण्यासाठी त्याच्या योजनेला प्राधान्य देण्यास लागणारी कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. ह्या प्रायचित काळात आपण विशेष करून जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना देवाचा स्पर्श होऊन त्यांच्या जीवनात देवाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. आज आपल्या पॅरिसमध्ये महिला दिवस साजरा केला जात आहे. समाजात अनेक स्त्रिया हाल अपेष्टा भोगत आहेत.
हे प्रभू, तुझ्या प्रजाजनावर कृपा दृष्टी वळव. तुला अप्रसन्न करणाऱ्या गोष्टी टाळण्यास आणि मोठ्या आनंदाने चांगल्या कृत्याद्वारे जीवनात तुझी सेवा करण्यास त्यांना नेहमी सहाय कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे परिधान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या समर्पणाच्या कृपा प्रसादाने क्षमेची याचना करणाऱ्या आम्हास इतरांना क्षमा देण्यास तत्पर कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वथा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. स्वार्थ त्यागी वृत्तीने आम्ही तुझी भक्ती करावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्यामधील पाप वासना व स्वाभिमान यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आम्हावरील तुझ्या उपकाराचे दर्शन आम्हाला गरजवंत लोकांना घडवायचे आहे. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव.
स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व दानदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सज्जनवर बसलेल्या चक्री सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सहधर्मगुरू यांचे आमचे तुझ्या प्रेमात दर वाढ कर. मरणाचं पुन्हा पुण्याच्या ख्रिस्ता विश्वास करून आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना वाक्य सभासदाला इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्व दया कर. देव माता कुमारी मरिया, संत योसेफचे पती, सारे प्रेषित मरियाच्या आरंभ सुद्धा तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे मोठेखाली कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्त तुझं गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापुरुष देवदूतोस वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या संस्कारामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. आता आम्हाला पूर्णपणे पापमुक्त कर. आम्हामध्ये नेहमी शांती व ऐक्य भावना ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. दयाळू परमेश्वराने आपल्या पुत्राच्या क्लेशाद्वारे आम्हाला निस्वार्थी प्रेमाचे उदाहरण घालून दिले आहेस. तुमच्या ईश्वर सेवा व शेजार प्रीतीमुळे तुम्हाला देवाकडून असंख्य कृपादान प्राप्त होवो. ख्रिस्ताने आपल्या मरणाने मरण सर्व काळीसाठी नष्ट केले, यावर आमची श्रद्धा आहे. तो आम्हाला शाश्वत जीवन दान करो. त्याने आम्हासाठी स्वतःला नम्र केले. त्याचे आम्हाकडून अनुकरण घडो व त्याच्या पुनरुत्थानात आम्हाला सहभाग मिळो.
અને સર્વસમર્થ પરમેશ્વર पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.